रामकृष्ण हरी फ्रेंड्स, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे 11 शब्दांचे महावाक्य ज्यांनी आपल्याला दिले आणि करोडो भक्तांना जगण्याची नवी उमेद दिली, अशा अक्कलकोटचे पूर्ण ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कारण मी चालले आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. स्वामी महाराज कोण होते, ते अक्कलकोटमध्ये कसे आले आणि आजही त्यांच्या समाधीनंतरही भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव कसा येतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि स्वामींच्या जीवनातील काही न ऐकलेल्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामींच्या अशा एका चमत्काराबद्दल सांगणार आहे जो ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणवतील. चला तर मग मनोभावे म्हणा श्री स्वामी समर्थ आणि सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. पहिल्यांदा श्रीपाद श्री वल्लभ, दुसऱ्यांदा श्री नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर हेच रूप श्री स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामींच्या जन्माविषयी किंवा मूळ स्थानाविषयी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. ते अयोनी संभव होते, म्हणजे त्यांचा मानवी जन्मच झाला नव्हता, तर ते निसर्गतः प्रगट झाले होते. एका कथेनुसार स्वामी महाराज पंजाबमधील हस्तिनापूर जवळील छेनखेडा नावाच्या जंगलात जमिनीतून प्रगट झाले. तिथे एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून एका वारुळावर लागली आणि त्या वारुळातून थेट स्वामी महाराज प्रगट झाले. त्यांच्या हातावर आजही त्या कुऱ्हाडीचा वळ होता असे सांगितले जाते. स्वामींचे रूप अत्यंत अद्भुत होते. ते अजानबाहू होते. अजानबाहू म्हणजे ज्यांचे हात उभे राहिल्यावर थेट गुडघ्यापर्यंत पोहोचतात. त्यांचे डोळे मोठे आणि अत्यंत तेजस्वी होते. जणू काही त्या डोळ्यातून करुणा आणि ज्ञान ओसंडून वाहत असायचे. तर फ्रेंड्स, सकाळी 11 वाजता आम्ही अक्कलकोटसाठी निघालो होतो. मुंबई ते मिसिंग लिंक, पुणे, सोलापूर असा प्रवासाचा टप्पा करत करत रात्री 8 वाजता अक्कलकोटला मग सकाळी लवकर उठून स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. अक्कलकोटला येण्याआधी स्वामी महाराज भारतातील विविध भागात, हिमालयात, जगन्नाथपुरी, पंढरपूर अशा पवित्र तीर्थक्षेत्री भ्रमण करत होते. सन 1856च्या सुमारास सोलापूरजवळील अक्कलकोट नगरीत आले. स्वामी अक्कलकोटमध्ये प्रथम आले तेव्हा गावातील खंडोबाच्या मंदिरात एका कट्ट्यावर बसले होते. सुरुवातीला लोकांना ते एक वेडे आणि अवलिया वाटले, कारण त्यांचे वर्तन बालसुलभ होते. पण हळूहळू अक्कलकोटच्या राजाला, म्हणजेच मालोजीराजे भोसले यांना आणि गावातील लोकांना स्वामींच्या दिव्यत्वाची जाणीव झाली. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये तब्बल 22 वर्ष राहिले. तिथल्या एका वडाच्या झाडाखाली ते बऱ्याचदा बसायचे, ज्याला आज आपण वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर म्हणून ओळखतो. या 22 वर्षात अक्कलकोट हे केवळ एक गाव राहिले नाही, तर ते लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले. स्वामी महाराजांचा स्वभाव समजून घेणे खूप रंजक आहे. ते कधी लहान मुलासारखे हसायचे, खेळायचे, तर कधी अचानक प्रचंड रागवायचे. पण संतांचा राग हा वरदान असतो म्हणतात ना, अगदी तसेच स्वामी ज्यांच्यावर रागवले त्यांचे कल्याणच झाले. स्वामींनी नेहमी एकच शिकवण दिली, कर्म करत राहा आणि आळस सोडा. ते म्हणायचे की कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्यातून त्यांनी भक्तांना धीर दिला की परिस्थिती कितीही कठीण असो, जर तुमचा विश्वास सच्चा असेल तर मी तुमच्या सोबत आहे. आता वळूया स्वामींच्या त्या चमत्कारांकडे ज्यांनी इतिहास बदलला. अक्कलकोटमध्ये एक विहीर होती जिचे पाणी अतिशय खारट होते. गावातील लोक पाण्यासाठी वणवण करायचे. एक दिवस स्वामींनी त्या विहिरीत साखर टाकण्यास सांगितली. लोकांनी जशी साखर टाकली तसे त्या विहिरीचे पाणी अमृतासारखे गोड झाले.
आज एवढ्या वर्षानंतरही त्या विहिरीचे पाणी गोडच आहे. 30 एप्रिल 1878 चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी स्वामी महाराजांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. त्यांनी अक्कलकोटमधील त्याच लाडक्या वटवृक्षाखाली म्हणजेच वडाच्या झाडाखाली महासमाधी घेतली. स्वामी निघून जाणार या विचाराने भक्त रडू लागले. तेव्हा स्वामींनी अत्यंत प्रेमाने सांगितले, आम्ही गेलो नाही, आम्ही जिवंतच आहोत. जो माझी भक्ती करेल त्याच्यासाठी मी नेहमी धावून येईन. आज स्वामींना समाधी घेऊन 145हून अधिक वर्ष झाली. पण आजची पिढीही सांगते की जेव्हा जेव्हा ते संकटात असतात तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांच्या मदतीला धावून येतात. तर मित्रमैत्रिणींनो, ही होती आपल्या लाडक्या अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण आणि दिव्य माहिती. जर तुम्ही कधी अक्कलकोटला गेला असाल किंवा तुम्हाला स्वामींचा कोणता अनुभव आला असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या लाडक्या सखी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रमैत्रिणींनो, हा एक हॉल आहे जिथे सर्वजण बसून तारक मंत्र बोलतात. तुम्ही कधी घरी तारक मंत्र केला आहे का? जर केला नसेल तर नक्की करा, कारण त्याचे खूप चमत्कारिक फायदे आहेत. स्वामींचं दर्शन घेऊन तारक मंत्राचं पठण केलं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. स्वामींची मूर्ती घ्यायची होती, पेढे घ्यायचे होते. पारायण करायचे म्हणून आम्ही सद्गुरू चरित्र बघत होतो, परंतु आम्हाला जसं पाहिजे तसं बहुतेक नव्हतं, म्हणून मग आम्ही तिथून ते घेतलं नाही. मग आम्ही तिथे थोडासा फेरफटका मारला. बाजारामध्ये आणखीन काय काय मिळतंय ते सर्व पाहिलं. सकाळी लवकर निघालो होतो, मग भूकसुद्धा लागली होती. मग गेलो, थोडासा नाश्ता केला. नाही भाजत, चल. अरे नाही पाय भाजत बाळा, चल. नाही, ऊन नाहीये, चल. नाश्ता केल्यानंतर पुन्हा मंदिराच्या समोर जो परिसर आहे, जिथे पार्किंग आहे, यात्री निवास आहे, तिथे फेरफटका मारला. अक्कलकोटला नेहमी भक्तांची गर्दी असते. शनिवार रविवार तर विचारूच नका. आम्ही रविवारी संध्याकाळी पोहोचलो होतो, परंतु गर्दी असल्यामुळे आम्ही त्या दिवशी दर्शनाला गेलो नाही. सोमवारी सकाळी सकाळी स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग निघालो गाणगापूरच्या दिशेने. मंदिरात आईबरोबर, वहिनीबरोबर थोडं फोटो सेशन केलं, थोडंसं फिरलो. अक्कलकोटला नेहमी महाप्रसाद असतो, सकाळी 11:15 ते दुपारी 4 आणि संध्याकाळी 8 वाजता.
आम्हाला गाणगापूरला जायचं होतं, म्हणून मग आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी थांबलो नाही. अक्कलकोटमध्ये भक्तांच्या सोयीसाठी यात्री निवास, यात्री भवन अशा सोयी ट्रस्टीने उपलब्ध करून दिल्या आहेत, जिथे AC, नॉन AC रूम सहज उपलब्ध होतात. परंतु अक्कलकोटला नेहमी भाविकांची गर्दी असते, त्यामुळे इथे शनिवार रविवार तर रूम मिळतच नाही. आम्ही येता येताच ऑनलाईन जस्ट डायलवरून रूम बुक केला होता, त्यामुळे आम्हाला खूपच सोयीस्कर पडलं. काय शिव, मी कुठे बसू? इथे. आणि तुझी मम्मी मम्मी कुठे बसणार? तिथे. आणि आई? एवढ्या सगळ्यांना जागा कशी होईल? बसा. हा ओ. तर मंडळी, आता निघाले गाणगापूरला. पुढचा व्हिडिओ असणार आहे गाणगापूरबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती.